नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची कादंबरी प्रतीक्षा. गजराचं कॉलेज नियमित सुरू झालं. जरी तिने खेळावर लक्ष केंद्रित केलेलं होतं तरी एकही पिरियड, मग तो कुठल्याही विषयाचा असो, बुडवायचा नाही असा तिने मनोमन निश्चय केलेला होता. पहाटे उठायचं, प्रातर्विधी उरकून बरोबर 5 वाजता रनिंगला जायचं. डेक्कन ते कर्वे रोडनं पौड फाटा आणि तिथून पुन्हा माघारी. थंडी, वारा, पावसाची पर्वा न करता. मग आंघोळ. 7 वाजता चहा नाश्ता करायचा. 8 ते 10:30 अभ्यास, त्यानंतर ड्रेसिंग आणि मग 5 वाजेपर्यंत कॉलेज. कॉलेज सुटल्याबरोबर कबड्डीची प्रॅक्टिस. तासभर प्रॅक्टिस केल्यानंतर घरी यायचं. चहा नाश्ता करून अर्धा पाऊण तासाचं एखाद्या मैत्रिणीबरोबर बाहेर पाय मोकळे करण्यासाठीचं फिरणं. 8-8:30 वाजता रात्रीचं जेवण. त्यानंतर मूड असला तर अभ्यास, नाहीतर मावशीच्या उबदार कुशीत शिरून झोपणं, असं गजराचं दिवसभराचं वेळापत्रक होतं. याला अपवाद असायचा फक्त सुट्टीच्या दिवसाचा. सुट्टीच्या दिवशी दिवसभर विश्वास देशमुख नजरेसमोर हवा असे. कधी कुठे भेटायचं ते आदल्या रविवारीच ठरलेलं असे. गजरा मनानं विश्वासच्या कितीही जवळ गेली तरी शरीरानं मात्र 4 हात दूर होती. दोघं एकमेकांवर मनापासून प्रेम करायला लागले होते, परंतु त्याचा गौप्यस्फोट करण्याचं धाडस अद्याप तरी दोघांपैकी एकानंही केलेलं नव्हतं. प्रीती आणि यौवन यांचा कितीही जवळचा संबंध असला तरी प्रीती म्हणजे वासनांचा खेळ नव्हे. गजरानं विश्वासनं वासनेला दूर ठेवलं होतं. प्रीतीचं रोपटं लहान होतं. खत पाणी घालून त्याचं विशाल वृक्षात रूपांतर झाल्याशिवाय, त्याला फळाफुलांचा बहर आल्याशिवाय कदाचित त्यांची प्रीती उकल होणार नव्हती. प्रीतीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर माणसानं निरपेक्ष प्रेम करायला शिकावं, असं विश्वासप्रमाणे गजरानंही कुठंतरी वाचलेलं होतं. वर्षा ऋतू अत्यानंदानं नाचत, बागडत, उसळत, कधी तांडव करत होता. कोमेजलेली धरणी माता तृप्त होऊन गेली होती. आटलेले तलाव भरण्याच्या मार्गावर होते. नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले होते. दुष्काळी कामं बंद झाली होती. चारा पाण्याचा प्रश्न सुटला होता. झाडं झुडपं, लतावेली, उघडी बोडकी माळरानं आणि दऱ्या डोंगर कोरा करकरीत हिरवागार मखमली शालू लेवून नटले होते. शेतात पिकं मावेनाशी झाली. एकूण सारं चराचर अतीव आनंदाच्या बेहोशीनं हरखून गेलेलं होतं. गजराई अशाच प्रकारच्या बेहोशीत रनिंगचा, कबड्डीचा सराव करत होती. त्यात खंड नव्हता. अंतर्यामी ठाण मांडून बसलेल्या जबरदस्त महत्वाकांक्षेची प्रेरणा तिला अहोरात्र साथ घालत होती. त्या प्रेरणेची अवखळ शक्ती तिला स्वस्थच बसू देत नव्हती. मध्यंतरी किंचित शिथिल झालेले दंड, मांड्या, पिंढऱ्यांचे स्नायू क्षणार्धात ती कुस्ती चितपट करणाऱ्या फडातल्या पैलवानासारखे पिळदार झालेले होते. अंगात चापल्य एखाद्या बिजलीप्रमाणे आल्यासारखं वाटत होतं. अवघ्या 2 महिन्यात तिची नेत्रदीपक तयारी झाली. कबड्डी संघात इतर ज्या खेळाडू मुली होत्या त्यांच्यावर ती नाही म्हटलं तरी नाराज होती. त्यांच्याकडून जास्तीत जास्त व्यायाम करून घेण्यासाठी ती वारंवार यादव सर, जाधव सरांना सांगत होती. स्वतः ते प्रयास करत होती. साथीला उत्तम खेळाडू असतील तर विजयश्री खेचून आणणं शक्य होईल हे तिला कोणी सांगायची गरज नव्हती. पावसाळी क्रीडा स्पर्धा जवळजवळ येत होत्या तसतशी गजरा अधिकाधिक सराव करत होती. अनंत अडचणी येत होत्या. एखाद्या दिवशी पाऊस धुमाकूळ घालायचा. एखाद्या दिवशी एखादी खेळाडू आजारी असायची. एखादी खाडा करून घरी असायची, नाहीतर गावाला गेलेली असायची. डोकं शांत ठेवून गजरा वाटचाल करत होती. संघातल्या तिच्याशिवाय तिघींची तयारी मनाजोगती झाल्यावर तिचा जीव काहीसा भांड्यात पडला. राता राहिल्या 3 जणी.
त्यांनाही क्रीडा शिक्षकांप्रमाणे ती एक एक धडा देत होती. प्रतिस्पर्धेची पकड कशी करायची, चढाई कशी करायची, पाठलाग कसा करायचा, कव्हर कसा द्यायचा, साखळी कशी पकडायची, प्रतिस्पर्ध्याला फसवायचं कसं, वगैरे वगैरे. जाधव सर, यादव सरांनी तर जे मोलाचं प्रशिक्षण दिलं, स्वतः मैदानात उतरून कोचिंग केलं, त्याला तोड नव्हती. जंप मारणं, फिरकी घालणं जाधव सरांनी शिकवलं, तर यादव सरांनी सूर मारणं, कैची घालणं शिकवलं. फोर्स, धाडस, चापल्य, स्टॅमिना टिकवणं आणि खिलाडू वृत्तीचं तंतोतंत पालन करण्याचं मार्गदर्शन केलं. गजराचा उजवा कोपरा फिक्स झाला. डाव्या कोपऱ्यात वर्षा राणी आणि मध्यभागी प्रतिभा सावंतची जागा ठरली. वर्षा राणी आणि प्रतिभा यांच्यामध्ये संगीता पाटील आणि अश्विनी जोशी, तर प्रतिभा आणि गजरा यांच्यामध्ये मेरी डिसूझा आणि रेखा परांजपे यांच्या जागा निश्चित झाल्या. राखीव खेळाडू म्हणून कल्पना आणि सपनाची निवड केली गेली. 9 ऑगस्ट रोजी महाराणा प्रताप संघाच्या वतीनं नेहरू स्टेडियमवर खुल्या कबड्डी स्पर्धा भरवण्यात येणार होत्या. आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत प्रथम भाग घ्यायचा, आपल्या टीमचा दर्जा बघायचा, चुकांची दुरुस्ती करून मगच अवांतर स्पर्धात भाग घ्यायचा, असं प्राचार्यांचं मत होतं. परंतु मुलांचा, शिक्षकांचा विरस करायचा नाही म्हणून त्यांनी परवानगी दिली. 9 ऑगस्ट उजाडला. या स्पर्धेतून महिला ओपन संघाची निवड केली जाणार होती. गजरापुढं यादव सरांनी अनेक आमिष ठेवली होती. नेहरू स्टेडियमवर एकूण 16 महिला संघ 9 वाजेपर्यंत दाखल झाले. लॉट पाडले गेले. फक्त 3 राऊंड खेळल्यानंतर फायनल होणार होती. महापौरांनी उद्घाटनाचा नारळ फोडल्यावर ठीक 10 वाजता 2 ग्राउंडवर सामने सुरू झाले. गजराच्या संघाचा क्रमांक 15वा होता. कप्तानपद अर्थात गजराकडेच होतं. 11 वाजता तिचा संघ मैदानात उतरला. गजरा, वर्षा राणी, प्रतिभा आणि संगीता खरोखर आसमंतातल्या बिजलीप्रमाणे तळपायला लागल्या. स्टेडियमवरच्या एकूण एक प्रेक्षकांना त्यांनी खेचून आणलं. अश्विनी, मेरी आणि रेखानंही त्यांना सुरेख साथ दिली. फायनलपर्यंतचे त्यांच्याबरोबर खेळायला आलेले 3ही संघ अगदी सहजगत्या फार मोठ्या गुणांनी त्यांनी गारद करून टाकले. फायनल मॅच 6 वाजता ठेवायची यादव सर, जाधव सर आणि गजरानं संघटकांना विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान द्यावाच लागला. गजराच्या भारदस्त व्यक्तिमत्वानं सगळ्यांनाच भुरळ पडली होती. प्राचार्यांनी फोन केला. गजरानं रूपाकरवी विश्वासला निरोप पाठवला. जयंताला यायला सांगितलं. कॉलेज सुटल्यानंतर अनेक मुलं मुली फायनल बघायला आल्या. मॅचला सुरुवात झाली. पहिल्याच एंट्रीला गजरानं विद्युत गतीनं अशी सुरेख जंप मारली की प्रतिस्पर्धी संघाचे 3 खेळाडू बाद झाले. गजरानं खरं कसब दाखवलं ते या फायनल मॅचला. 7-7, 8-8 फूट सूर मारले तिने. पकड केलेल्या मुलीला ती अलगद उचलून घ्यायची. कैची टाकली तर विचारूच नका. वर्षा राणीनं डावी बाजू आणि प्रतिभानं मधली फळी अप्रतिम लढवली. पहिल्या 15 मिनिटांच्या राऊंडमध्येच प्रतिस्पर्धी संघानं आपला पराभव मान्य केला. मग काय आनंदाचा जल्लोष उसळला. अनेक क्रीडाप्रेमी मैदानात घुसले. लोकांना मैदानाबाहेर काढण्यासाठी स्वयंसेवकांच्या नाकीनऊ आले. गजराभोवती प्राचार्यांच्या, मार्गदर्शक शिक्षकांच्या सूचनेनुसार त्यांच्या प्रशालेच्या मुलींनी भक्कम कडं तयार केलं. शिट्ट्या, आरोळ्या, जयघोषानं मैदान दुमदुमलं. महाराणा प्रताप संघाच्या संयोजकांनी न भूतो न भविष्यती असा गजराचा अफलातून खेळ पाहिला होता. आश्चर्यानं तोंडात बोटं घातली होती. बोर्डात पहिल्या 50त आलेली ही मुलगी खेळात सुद्धा आघाडीवर आहे असा अनेकांनी शेरा मारला. 15 ऑगस्टच्या दिवशी रविवार तर आलाच, पण रविवारला जोडून आणखीन एक सुट्टी आली. आंतर कॉलेजच्या पावसाळी क्रीडा स्पर्धांना 1 आठवड्याचा अवधी होता. जांभूळगावकडून येऊन जाण्याबद्दल गजराला 2 निरोप आले होते, म्हणून गजरानं 2 दिवसांसाठी गावी जाण्याचा निर्णय घेतला. विश्वासनं रविवारी वाट पाहायला नको म्हणून ती शनिवारीच त्याला भेटून आली आणि लगेच मार्गस्थ झाली. मी उद्या सकाळी पहिल्या गाडीनं येईन असं तो म्हणाला.
गजराला गावी जाणं नकोसं वाटत होतं, पण आईच्या मायेनं तिला खेचून नेलं होतं. जांभूळगावला ती कायमचं राहायलाच जाणार होती, पण त्याला अद्याप फार वेळ होता. कितीतरी अवधी जायचा होता. एसटीत बसल्यावर गप्पा मारायला कोणी नाही, म्हणून तिने गळ्यातल्या कॅरी बॅगेतनं श्रीना पेंडसेंची गारंबीचा बापू नावाची कादंबरी उघडली. बापू, त्याचा बाप विठोबा, पंतांकडे घाम घालणारी त्याची आई, तिचा व्यभिचार, विठोबाचा मृत्यू. गजराला पुढे वाचवेना. पुस्तक मिटून ती शांतपणे खिडकीच्या बाहेर बघत राहिली. जांभूळगाव यायला 30-35 मिनिटं लागणार होती. हिरवगार शिवार मागे पाहत होता. हिरवे, निळे, पिवळे वगैरे सृष्टीचे सगळे रंग एकजीव झाल्यासारखे वाटत होते. गाडीच्या वेगानं शेकडो समांतर रेषा पळत असल्याचा भास होत होता. दूरचे डोंगर, झाडी, तलाव यांनी आपल्याभोवती फेर धरलाय असं वाटत होतं. एखाद्या रमणीय तरुणीसारखी वनदेवी नटलेली होती. तिचं हसणं, तिचं नटणं याचं कल्पनाचित्र गजरा मनातल्या मनात रंगवत असताना जांभूळगाव आलं. गाडीतून खाली उतरताना तिची फार तारांबळ उडाली. तोपर्यंत एकानंही तिला सहावारी साडीत पाहिलं नव्हतं. ही सखाभाऊंची गजरा आहे हे बघणाऱ्याच्या फार उशिरानं लक्षात यायचं. तोपर्यंत गजरा गालातल्या गालात हसत 5-6 पावलं पुढे गेलेली असायची. गजरा आल्याची बातमी अर्ध्या पाऊण तासात सगळ्या जांभूळगावात पसरली. तिच्या कित्येक मैत्रिणी रामोश यांच्या वस्तीवर भेटीला आल्या. गजरा आली म्हणून गजराच्या घरच्या इतकाच तिच्या मैत्रिणींना आनंद झाला. सहावारी साडीत गजरा फार सुंदर दिसतीये अशी बातमी पसरली होती आणि केवळ त्याच उत्सुकतेपोटी काहींनी सदुभाऊंच्या घरी हजेरी लावली. गजरा खरोखर गाजरासारखी लालबुंद दिसत होती. जणू एखादी पाश्चिमात्य युवती आली आहे असं बघणाऱ्याला वाटत होतं. गुलाबी साडी तिचं स्वर्गीय सौंदर्य आणखीन खुललं होतं. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावरची तिची सळसळती जवानी एखाद्या स्वर्गाप्सरेप्रमाणे भासत होती. 4 दिवसांपूर्वीच तिचा खेळातला पराक्रम जांभूळगावला वर्तमानपत्रातनं माहीत झाला होता. घरोघरी तिच्या असामान्य कर्तृत्वाची गाथा चर्चिली जात असताना गजरा आली. चांगला अंधार पडेपर्यंत घर भरलं होतं. वंस, महादेवाच्या दर्शनाला यायचं आहे नव्ह तुम्हाला? बारदानाची चुंबळ डोक्यावर ठेवून धुण्याची बादली घेत सत्तूची बायको गजराला म्हणाली. हा, यायचंय. अहो मग कधी येणार? धुणं मला शेताकडे जायचंय. बादली डोक्यावर घेऊन ती म्हणाली. तू असं कर, तू हो पुढं. मागं जाऊन मी थोडी फुलं तोडते आणि येते लगेच. हातात परडी घेऊन गजरा लगेच फुलं तोडायला गेली. 3-4 प्रकारची वेगवेगळ्या रंगांची फुलं तिने तोडली. पाण्यासाठी रिकामा गाडवा आणि हळदी कुंकवाची कोयरी घेऊन गजरा गावाकडे चालायला लागली. पेठ, कुंभार गल्ली ओलांडून घाटाकडे जायला तिला जवळजवळ 25-30 मिनिटं लागली. जाता जाता अनेकांशी बोलावं लागलं. कित्येकांनी घरात येण्याचा आग्रह केला. देवदर्शन करून येते अशी सगळ्यांना तिने उत्तरं दिली. घाट 15-20 पावलांवर आला असताना अगदी अनपेक्षितपणे घाटाच्या पायऱ्या चढून येणारे संभाजीराव देशमुख समोर आले. कपाळाला केशरी गंध, हातात पाण्यानं भरलेला गाडवा, खांद्यावर उपरणं. कोण, सखाभाऊंची गजरा का? गजराचं लावण्य आधाशासारखं नजरेत साठवत संभाजीरावानं थांबून विचारल्यामुळे गजराला थांबणं भाग पडलं. पहिल्यांदा तिला विश्वासची आणि नंतर अंजनाताईची आठवण आली. क्षणार्धात तिचे डोळे आग ओकायला लागले. तिने स्वतःला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तिच्या विखारी नजरेतला तिरस्कार काही कमी होऊ शकला नाही. नाही, मी गजरा नाही, ती कडवट स्वरात उत्तरली. मग कोण, कोणाची तू? सखा रामोशाला अंजना नावाची एक सुंदर मुलगी होती, आठवतंय? त्या अंजनाची मी धाकटी बहीण आहे. काय म्हणायचं काय तुला? देशमुख रागाला येऊन म्हणाले. त्यांच्या कपाळावरची शीर ताड ताड उडायला लागली होती. जे म्हणायचं होतं ते म्हणलंय मी. विसर पडला असेल म्हणून आठवण करून दिली. असं बोलणं तुला शोभत नाही बरं का पोरी. कुणाला म्हणता हो पोरी?
हा शब्द उच्चारताना तुम्हाला शरम वाटायला हवी होती. जावा, पापानं बरबटलेलं तुमचं तोंड यापेक्षा जास्त वेळ बघायची इच्छाच नाही माझी. गजरा असं कुठं म्हणते ना म्हणते तोच घाटावर आरडाओरडा सुरू झाला. 25-30 बायका धुणं धुत होत्या, काही पाण्याची भांडी घासत होत्या. दुथडी भरून वाहणाऱ्या पवनामाईत 8-10 लहान मोठी पोरं आंघोळ करत होती. गजरानं घाटाकडे बघितलं. देशमुखही माघारी वळले. गजरा बघते तर कोणीतरी धारेला लागलं होतं. फक्त काळं डोकं आणि एक हात उंचावत होता. गजराच्या काळजात धस्स झालं. तिने क्षणार्धात निर्णय घेतला. पायातल्या चपला काढता काढता हातातली परडी आणि गडवा खाली ठेवला आणि ती वाऱ्यासारखी घाटाकडे पळत सुटली. तिच्या वयाचे 2-3 तरुण तिथे उभे होते, पण नदीत उडी घ्यायचं धाडस एकानंही केलं नाही. घाटावर पोचताच एका हातानं भराभर पातळ परकरासह फेडत दुसरा हात उंचावून ती मोठ्यानं म्हणाली, ए आले, मी घाबरायचं कारण नाही, आले. कमरेला स्पोर्टची सफेद शॉर्ट होती. अंगातला ब्लाऊज काढायच्या भानगडीत ती पडली नाही. घाटावरच्या बाया नको नको म्हणत असताना तिने पाण्यात सूर मारला. तिची दुर्गावहिनी मोठमोठ्यानं रडायलाच लागली. सपासपा हात मारत गजरा धारेनं खाली गेली. तिच्या येण्यानं धारेत अडकून वाहत जाणाऱ्या मुलाला बराच धीर आला. अवघ्या 2-2.5 मिनिटात गजरानं त्याला गाठलं. सगळ्यांचे श्वास रोखले गेले होते. काही बाया घाटावर उभ्या राहून गजराला सूचना देत होत्या. आरडाओरडा, कोलाहल थांबला होता. गावाकडून आणखीन काही पुरुष मंडळी, बाया, मुलं पळत येत होती. गजरानं एकदाचा त्या मुलाला हात दिला. त्याच्या नाकातोंडात पाणी शिरलं होतं. तिने सरळ त्याला पाठकुळी घेतलं आणि त्याला म्हणाली, आता घाबरायचं काय कारण नाही, काय होणार नाही तुला, फक्त मला घट्ट पकडून ठेव. आस्ते आस्ते खाली खाली जात गजरा धारेतनं बाहेर आली आणि मग हात मारत किनाऱ्याकडे यायला लागली. घाटावरचे अनेक स्त्री पुरुष नदी तीरानं खाली पळायला लागले. संभाजीराव देशमुख निश्चलपणे सगळं दृश्य बघत होता. नुकताच पुण्याहून आलेला विश्वासही घाटाकडे पळत आला होता. मुलाला घेऊन येणारी गजरा आहे असं जेव्हा त्याला समजलं, तेव्हा त्याला जे वाटलं ना ते शब्दात सांगता येणार नाही. गजरा किनाऱ्याला आली. तो दामाजी कुंभाराचा धाकटा मुलगा वसंता होता. गजरामुळे त्याला जीवदान मिळालं होतं. दोघा तिघांनी गजराला हात देऊन पाण्याच्या बाहेर काढलं. आणखीन एका पराक्रमाचं मातृत्व तिच्या केवळ अतुलनीय धाडसामुळे तिच्या खात्यावर जमा झालं. तोपर्यंत सगळा गाव नदीकडे लोटला होता. तिच्यावर शेकडो मुखातनं कौतुकाचा वर्षाव व्हायला लागला. गजरा कृतार्थ झाली. एक तरुणी तिचं पातळ परकर घेऊन पळत पळत आली. 4-5 जणींनी तिच्या भोवती गराडा घातला. अंगातला झंपर, कमरेची शॉर्ट न फेडता ती परकरावर पातळ नेसली. भाऊजाईला चपला, गडवा, फुलांची परडी आणायला सांगून जवळच्या घराकडे गेली. जाता जाता तिच्याकडे अभिमानानं बघणाऱ्या विश्वासकडे तिची नजर गेली. ती फक्त गालात हसली. तरुण मंडळींना लाजेनं मान खाली घालायला लावणारी लाजीरवाणी घटना घडली होती. एका तरुणीनं जांभूळगावच्या एक जात सगळ्या तरुणांचा पराभव केला होता. सखाभाऊ रखमाबाईसहित सगळा रामोशीवाडा नदीकडे धावत आला. गजराला बघितलं, मग सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. दामाजी कुंभार स्वतःला सखाभाऊंचा कट्टर दुश्मन समजत होता. त्यांनी अक्षरशः रडत रडत गजराचे पायच पकडले. एखादं ईश्वरी वरदान लाभावं त्याप्रमाणे गजरा चमत्कारापाठोपाठ चमत्कार करत होते. आपल्या हातून एक सत्कार्य घडल्याचा आनंद तर गजराला झाला होताच, पण या योगानं गजरा म्हणजे काय चीज आहे हे पण जांभूळवासियांना दिसलं होतं. दामाजीवर फार मोठ्या उपकाराचं ओझं तिने करून ठेवलं होतं. गजरा फक्त सखाभाऊंची लेक राहिली नव्हती, तर ती सगळ्या जांभूळगावची लेक झालेली होती. वैभवापेक्षा कीर्ती शिखरावर आरूढ होण्याचा मान भोवतालच्या पंचक्रोशीत तिने पहिल्यांदाच पटकावला होता. अनेक जण येऊन स्वतःचं मोठेपण विसरून गजराला तोंड भरून आशीर्वाद देऊन गेले. तिच्या कामगिरीची प्रशंसा केली. अपवाद होता फक्त संभाजीराव देशमुख, बंडा जांभळे आणि तुका पवार या त्रिकुटाचा. सखाभाऊंच्या दारात ते अर्थात कुठल्या तोंडाने येणार होते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी 2च्या गाडीनं गजरा पुण्याला जायला निघाली. तिला एसटीत बसवून देण्यासाठी स्टँडपर्यंत 50-60 माणसं आली. एखाद्या मंत्री महोदयांप्रमाणे त्यांनी गजराला निरोप दिला, परंतु स्टँडवर आल्यापासून गजराचं कोणाकडेच लक्ष नव्हतं. विश्वास या गाडीला येणार होता. त्याच्या येण्याची ती प्रतीक्षा करत होती. फक्त हसता हसता हा हो असा एखाद दुसरा शब्द ती बोलत होती. तिला हे सगळं चमत्कारिक वाटत होतं. एसटीची घरघर ऐकू येताच विश्वास परशूबरोबर अचानक येऊन दाखल झाला. त्याला बघताच गजरानं गर्दीत मिसळून आनंदानं प्रत्येकाचा निरोप घेतला. गाडी माणसांनी पूर्ण भरलेली होती. गजराला पुढच्या सीटवर तर विश्वासला थेट मागच्या सीटवर बसायला जागा मिळाली. ते फक्त एकमेकांकडे बघून नजरेची भाषा बोलू शकत होते. अर्थात ते शिवाजीनगरला उतरेपर्यंत एकमेकांशी शब्दानंही बोलणार नव्हते. माणसाचं जीवन जसं सुखदुःखाने ग्रासलेलं असतं तसंच अनेक चमत्कारांनीही भरलेलं असतं. कोण कधी कुठला चमत्कार करून दाखवेल ते नाही सांगता येत. प्रथमपासून गजराकडं ओढ घेणारं विश्वासचं मन तिने करून दाखवलेल्या वास्तव चमत्कारांमुळे आणखीनच दृढ बनलं होतं. तो म्हणून तर गजराप्रमाणे पाहिलेलं स्वप्न फुलवून सत्यसृष्टीत उतरवण्यासाठी धडपडत होता. त्या स्वप्नभंगाचा विचार सुद्धा त्याच्या मनाला स्पर्श करत नव्हता. शिवाजीनगर एसटी स्टँडवर ते एसटीतनं खाली उतरले तेव्हा पावसाची रिमझिम चाललेली होती. जोडीदाराची सोबत मिळाली होती. आरक्षण कक्षासमोर एकमेकांना भेटण्यासाठी समोरासमोर आले. गजरानं विचारलं, आता कसं काय जायचं? पाऊस वाढायची चिन्ह दिसतात. माझ्याकडे छत्री आहे की, नाही तर रिक्षाने जाऊ, काय अवघड काय आहे त्याच्यात? मग चालायचं का थांबायचं थोडा वेळ? समोरच्या हॉटेलमध्ये जाऊन बसू, झकासपैकी कॉफी घेऊ आणि मग रिक्षाऐवजी चालत जाऊ. ओके, तुमचा प्रस्ताव मान्य. चला. हॉटेलातला वेटर आपल्या आगमनाची प्रतीक्षा करत असेल. छत्री उघडा. तू छत्री विसरून आलीस का काय? नेलीच नव्हती तर विसरणार कुठली? परवा कसं लख्ख उघडल्यासारखं वातावरण होतं. छत्री जवळ वागवणं मला सगळ्यात कंटाळवाणं काम वाटतं, म्हणून नव्हती नेली मी. विश्वासनं छत्रीचं बटण दाबलं. ती उघडल्यावर दोघांनी छत्री डोकी घातली आणि मग ते स्टँडच्या बाहेर पडले. खांद्याला खांदा भिडवून कॉफी पार्कमध्ये घुसले. मधली फक्त सडक तर ओलांडायची होती, तरी सुद्धा ते बरेचसे भिजले. आता काही खरं नाही बुवा. खुर्चीत बसल्यावर रुमालानं अंग कोरडं करत विश्वास म्हणाला, वेटरला 2 कॉफीची ऑर्डर दिली तेव्हा गजरा म्हणाली, पावसाचं प्रमाण वाढतंय तेव्हा पायी जायचा बेत कॅन्सल करू. उगा कशाला एवढ्याचे छत्रीत जगाला प्रदर्शन दाखवायचं? ठीक आहे ना, कॉफी पान होईपर्यंत पाऊस नाही थांबला तर रिक्षानं जाऊ. अगोदर माझ्याकडे आणि मग हवं तर छत्री घेऊन तू जा. पण तुमच्याकडे थांबणार नाही मी. फार कंटाळा आल्यासारखा वाटतोय. झकासपैकी कित्ता आणून द्यावी म्हणती. त्याची चर्चा आता इथे नको ना, ब्लॉकवर गेल्यावर बघता येईल की. गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत विश्वास म्हणाला, ते सगळं खरं, पण मला थांबायचा आग्रह नाही करायचा. गजरानं पुन्हा री ओढली. कॉफी पान झाल्यानंतर त्याने रिक्षा पकडली, पण घोले रोडचा टर्न घेताना ती रिक्षा एकाएकी बंद पडली. चालक किका मारून हैराण झाला. पाऊस राप कोसळत होता, त्यामुळे त्याला खालीही उतरता येत नव्हतं. मेहरबानी ती सडकेच्या मध्ये नाही बंद पडली. मग दोघांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. इलाजच नव्हता. हवेत गारवा भरला होता. सौम्य वादळी झुळकांप्रमाणे ती अंगाला झोंबत होती. त्यांची डोकी फक्त छत्रीच्या आच्छादनाखाली सुरक्षित होती. बाकी चोहोकडून पर्जन्यधारा अवखळपणे त्यांना मिठ्या मारत होत्या. खांद्याला खांदा भिडला होता. काळजाचे ठोके वाढायला लागले होते. कसलीशी अनामिक हुरहुर त्यांना विमानाप्रमाणे हवेत तरंगत घेऊन चालली होती. अणुरेणू शहारत होते. यौवनानं झपाटलेले अश्व वायुगतीनं जणू चौखूर उधळायला लागले होते. बेभान होऊन एकमेकांचा तोल जाण्या अगोदर ते आनंदाच्या दारात पोहोचले सुद्धा. विश्वासनं गजराच्या हातात छत्री देऊन दार उघडलं. तिला बाहेर थांबलेलं बघून तो म्हणाला, अगं ये की आत. आज तरी आग्रह करू नका प्लीज.
हे बघ, आता आत नाही आलीस ना तर हात धरून ओढावं लागेल. मग ती छत्री मिटून मुकाट्यानं आत आली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तो म्हणाला, आता अशीच बाथरूममध्ये जा आणि पातळ पिळून टाक. तुमच्या कपाटात बदलण्यासाठी पातळ आहे का? आहे, पण 6 वारी नाहीये, माईचं 9 वारी आहे. आणा की मग, बघू तरी मला नेसता येतंय का नाही. गजरा आनंदून उत्तरली. एकदा तरी 9 वारी नेसून बघावी असा अनेकदा यापूर्वी गजराच्या मनात विचार आला होता. आता आणायचे संधी साधून आली होती. तासाभराचा प्रश्न होता. 6 वारी सुकलं की ती बदलणार होती. विश्वासनं जरीकाठी 9 वारी चंदेरी पातळ तिच्या हातावर ठेवताच ती म्हणाली, फार छान आहे की. पातळ नेसून होईपर्यंत आत येऊ नका, इथंच कपडे बदला. बरं बाईसाहेब, पण आम्हाला फार वेळ बाहेर ताटकळत ठेवू नका. सकाळी व्यवस्थित जेवण गेलेलं नाही. काहीतरी बनवून पोटातला खड्डा भरून काढायला हवा. मग मगाशी कॉफीबरोबर 2-4 केक घ्यायची की. घरच्या अन्नाला आणि त्यातल्या त्यात तुझ्या हातच्या पदार्थांना इतकी गोडी असते की ती बाहेरच्या अन्नाला नाही. बास झाली साखर पेरणी. स्टोव फरफरायला लागला का आत या. काय बनवायचंय? काजू घालून बदामाचा साजूक तुपातला शिरा कर. वा, मग हरकत नाही. माझ्या बी तोंडाला आताच पाणी सुटलं. गजरा आत गेली. साडी नेसून ओलं पातळ पेळ करता तिने 15-20 मिनिटं खाल्ली. स्टोव्हचा आवाज कानावर येताच विश्वास आत गेला. गजरा 9 वारीत कशी दिसते याची उत्सुकता त्याला लागून राहिली होती. किशन ओट्याजवळ मधल्या दाराकडे लाजऱ्या नजरेनं बघत गजरा उभी होती. विश्वास तिला बघताच बर्फाप्रमाणे गोठून जागच्या जागेवर उभा राहिला. एखाद्या स्वर्गीय अप्सरेप्रमाणे ती 9 वारीत नयन मनोहर दिसत होती. गजरा, तू म्हणजे पृथ्वी तलावरची एक जादू आहेस. छान दिसती का मस्करी करताय? अगं काय सांगू, एखादं मधुर सुंदर स्वप्न बघावं ना तशी दिसतीयस तू, यात काय ते समज. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंतरमहाविद्यालयीन ज्युनियर सिनियरच्या सांघिक वैयक्तिक क्रीडा स्पर्धा पार पाडल्या. यावेळीही गजरानं नेत्रदीपक कामगिरी केली. कोणत्याही कॉलेजच्या कबड्डी संघानं त्यांच्यापुढे टिकाव धरलाच नाही. अगदी सहजगत्या तिच्या संघानं कबड्डीचं अजिंक्यपद पटकावलं. रनिंगमध्येही गजरानं अशाच प्रकारचा पराक्रम गाजवला. 100 मीटरपासून 1600 मीटरपर्यंतच्या प्रत्येक शर्यतीत तिने भाग घेतलेला बघून इतर मुली हादरून गेल्या. तोपर्यंत बहुतेक जणींना गजराची जिद्द, चिकाटी माहिती झाली होती. जोपर्यंत गजरा शर्यतीत आहे तोपर्यंत आपल्या वाट्याला यश येणार नाही, म्हणून एक दिवशी रनिंगमध्ये भाग घेतलेल्या 3-4 मुली गजराला येऊन भेटल्या. गजरानं त्यांना कॅन्टीनमध्ये नेऊन चहा पाजला. गजराने त्यांचा हेतू लगेच जाणला. त्यावेळी गजरासमवेत वर्षा राणी होती. वर्षा राणी देखत कसं बोलायचं म्हणून त्या मुलींनी गुळणी फोडली नाही तेव्हा गजरानंच विचारलं, बोला ना, काय येणं केलं? आम्ही कोणत्या हेतूनं आलोत हे जाणलेलं असताना आमच्याकडूनच वधवून घ्यायचं आहे का? बरं मग ठीक आहे, मी तुमच्यासाठी काय करावं अशी इच्छा आहे. 200, 800 आणि 1000 मीटरच्या शर्यतीत तू भाग घेऊ नकोस. यासाठी आम्ही तुला वाटेल ती किंमत मोजायला तयार आहोत, फक्त या स्पर्धेपुरती. गर्भश्रीमंताच्या एका तरुणीनं मन मोकळं केलं. हे बघा, पैशाच्या मोबदल्यात तुम्ही मला खरेदी करायला आले असाल, लगेच आलायला लागायचं. गजरा ताडकन त्यांना कणखर आवाजात म्हणाले. सगळ्या जणी आवाक झाल्या. अचंब्यानं त्यांनी तोंडात बोटं घातली. त्यातली एक सोनपुतळी धाडस करून म्हणाली, प्लीज गजरा, प्लीज, आम्हाला समजून घे ना. अगं सगळी बक्षिसं तूच पटकावतेस. त्यातली काही आमच्या वाट्याला यावीत म्हणून आम्ही तुला विनंती करायला आलोत. गजराला अगदी थोडक्यात केलेलं प्रतिपादन पटलं. त्यांची गजराला कीव वाटायला लागली. स्वतःशी हसत गजरा शांतपणे निर्णय घेऊन उत्तरली, ठीक आहे, तुमची विनंती मान्य केली मी. अगदी जिल्हा पातळीपर्यंत मी तुम्ही सांगितलेल्या शर्यतीत भाग घेणार नाही. थँक्यू गजरा, असं म्हणत गजराभोवती चौघींनी आनंदून कोंडाळं केलं. गजराचं पुन्हा पुन्हा तोंड भरून आभार मानून त्या गेल्या. तुझा हा निर्णय मला आवडला नाही हा गजरा, वर्षा राणीनं नापसंती व्यक्त केली. हे बघ राणी, एवढी स्वार्थी वृत्ती चांगली नाही. 3 पारितोषिकं गेली म्हणून गजरा काही भिकारी होणार नाही. आणि तुला सांगायचं तर 1 पारितोषिक मिळालं ना तरी ते मला पुरेसं आहे. अनेक बक्षिसं मिळवण्याचा माझा मुळी उद्देशच नाही ना.
वर्षाराणी आश्चर्यानं थक्क होऊन गजराकडे बघत राहिली. तिच्या समजण्या पलीकडची गोष्ट होती ती. अशा प्रकारे उगवला दिवस मावळत होता. गजराचं विश्व रुंदावत होतं. क्रीडा क्षेत्रात ती स्वयंतेजानं तळपत होती. मी म्हणणाऱ्या तरुणींना तिने लीलया मागे टाकून जी विजयी घोडदौड सुरू केली होती ती एखाद्या चमत्कारासारखी होती. काळाच्या आड गेलेली, नजरेपुढून नाहीशी झालेली आपली अंजनाताई भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी आहे अशी तिची खात्री झाली होती. कबड्डी प्लेयर म्हणून महाराणा प्रताप संघासाठी, विद्यापीठ संघासाठी तिची केली गेलेली निवड तिने पूर्णपणे सार्थ करून दाखवली होती. रनिंगमध्ये तर ती राज्य पातळीवरून केंद्रीय पातळीवर गेली होती. इच्छा असूनही तिला आता थांबणं अशक्य झालं होतं. मोठमोठी बक्षिसं, क्रीडा शिष्यवृत्त्या तिने मिळवल्या होत्या. अभ्यासात खंड पडू द्यायचा नाही आणि विश्वासच्या गाठीभेटीतही आडकाठी येऊ द्यायची नाही, यामुळे तिला तारेवरची कसरत करावी लागत होती. जांभूळ गावाकडच्या भानगडींकडे तिला बारकाईनं लक्ष द्यावं लागत होतं. दिवाळी उलटून गेल्यानंतर केव्हा तरी हाणम्यानं येऊन तिला गावाकडची खबर दिली. ही खबर गजराला कुणा देखत सांगायची नाही असं आबूनं हाणम्याला बजावलं असल्या कारणानं त्यांनी तिला कॉलेजच्या वाटेवरच गाठलं. हाणम्याला पाहून तिला फार आश्चर्य वाटलं. तिने विचारलं, काय रे हाणमा, इकडे कुठे? तुझीच तर गाठ घ्यायला आलोय ना. त्याच्या या वाक्याबरोबर गजराच्या मुखावरचे भाव भरकन बदलले. तिच्या काळीज धडधडायला लागलं. मनोमन तिने अंजनाताईचं स्मरण करून त्याच्याकडे वेधून पाहत विचारलं, आबूनं पाठवलंय होय? हा, आबू येणार होता पण त्याला काम निघालं, मग मला यायला लागलं. काय बातमी आहे? देशमुखांनी गुन्ह्या वैद्य आणि लाल्या भिल नावाच्या 2 गुंडांना आसरा दिलाय. ते कुठे, वाड्यात असतात का मळ्यात? आपल्यावर दहशत बसवण्यासाठी देशमुखांना ही युक्ती लढवली असावी. ठीक आहे ना. आबूला म्हणावं, कुणीही त्या गुंडांना किंवा देशमुखाला डिवचू नका. काय करायचं ते मी बघते. बरं, आणखीन काय निरोप? रात्री एकटं दुकटं बाहेर पडत जाऊ नका. तुम्ही काही हालचाली करू नका म्हणून सांग. मी स्वतः देशमुखाला माती चारणार आहे. बरं, मग मी जातो. 12ची गाडी सापडायला पाहिजे. एखाद्या हॉटेलात नाश्ता कर आणि मग जा. हां. गजरा पर्समधनं काढलेली 20 रुपयांची नोट त्याच्या हातावर ठेवत म्हणाली, नाही, पैसे आहेत माझ्याकडं. असू दे, जा आता आणि माझी काळजी करू नकोस असं सांग आईला. हां. त्यानं पाठ फिरवताच गजरा चालायला लागली. कॉलेज येईपर्यंत मनात सगळा प्लॅन तयार झाला. प्राचार्यांच्या ऑफिसमधनं तिने SP साहेबांना फोन केला. बक्षीस समारंभाच्या निमित्तानं तिची त्यांच्याशी जवळून ओळख झालेली होती. फोन लागल्याबरोबर तिने पहिल्यांदा स्वतःचा परिचय करून दिला. त्यांनी तिला 5 ते 6च्या दरम्यान ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं. 5:30 वाजता ती वर्षाराणीला सोबतीला घेऊन SP साहेबांच्या ऑफिसमध्ये शिरली. साहेबांनी त्यांचं मोठ्या आनंदानं स्वागत केलं. चहापानानंतर त्यांनी आस्थेवाईकपणे गजराची विचारपूस केली. गजराने अगदी थोडक्यात जांभूळगावची हकीकत सांगितली. अनेक गोष्टी हातच्या राखून ठेवल्या आणि शेवटी फक्त गुन्ह्याला आल्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. त्यांनी आश्वासन देताच ती म्हणाली, साहेब, आमचा वाद संपुष्टात यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, म्हणून देशमुखांवर तुम्ही कुठलीही कारवाई करू नका. फक्त त्या 2 गुंडांना पकडा आणि त्यांना जेलची हवा खायला पाठवून द्या. आणि ही माहिती माझ्याकडनं पुरवली गेली आहे याची वाच्यता होऊ नये अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. हे बघ गजरा, तू काही काळजी करू नकोस. येत्या 2 दिवसात तुझ्या मनाप्रमाणे घडेल. त्यामुळे देशमुखांवर आपोआप दहशत बसेल. फक्त कायदा हातात घेऊ नका असं तू तुझ्या माणसांना बजाव बरं का. SP साहेब तिला म्हणाले.